डिव्हिजन ऑफ इंटिजर्स बघायचं आहे. आता डिव्हिजन करताना इंटिजर्सचं जे आपण साइन कन्व्हेन्शन मल्टिप्लिकेशनसाठी वापरतो तेच साइन कन्व्हेन्शन डिव्हिजनसाठी वापरायचे आहेत. आता मल्टिप्लिकेशनसाठी आपण कोणते साइन कन्व्हेन्शन वापरतो, तर आता हे साइन कन्व्हेन्शन वापरतो. कोणते, तर 2 प्लस नंबरचं मल्टिप्लिकेशन प्लस नंबरच येतं, तसंच 2 प्लस नंबरचं डिव्हिजन प्लस नंबरच येईल. एक डिव्हिजन करताना एक प्लस नंबर आणि एक मायनस नंबर असेल तर त्याचं डिव्हिजन मायनस नंबर येईल. ओके, डिव्हिजन करताना एक मायनस नंबर आणि एक प्लस नंबर असेल तरी पण त्याचं डिव्हिजन मायनस नंबरच येईल. आणि डिव्हिजन करताना दोन्ही जर मायनस नंबर्स असतील तर त्याचा डिव्हिजन प्लस नंबर येईल. ओके, सेम आहेत मल्टिप्लिकेशनप्रमाणे डिव्हिजनचे हे रूल. तर आपण काही एक्झाम्पल्स थ्रू हे समजून घेऊया. तर आता फर्स्ट एक्झाम्पल आहे -12 डिवायडेड बाय 2. आता फर्स्ट नंबर आहे मायनस आणि सेकंड नंबर आहे प्लस. तर आता याचं जे डिव्हिजन येईल ना ते काय येईल, तर ते निगेटिव्ह नंबर येईल. आता 12 डिवायडेड बाय 2 आहे, ठीक आहे. तर आता याचं डिव्हिजन किती येईल, 6 येतं कोशंट, ठीक आहे. नॉर्मल डिव्हिजनसारखं डिव्हिजन करायचं. फक्त आता सायन्स देताना एक नंबर निगेटिव्ह असल्यामुळं याचं -6 हे ॲन्सर येईल. ओके, आलेल्या ॲन्सरला आपण निगेटिव्ह साईन द्यायचं. आता तसंच 72 डिवायडेड बाय 9 आहे, तर नॉर्मल डिव्हिजनसारखं डिव्हिजन करायचं, ठीक आहे. 9 8 जा 72. ओके, तर कोशंट आलेला आहे 8. तर आता इथे बघा 72 डिवायडेड बाय -9 आहे. -9 म्हणजे एक नंबर जर निगेटिव्ह असेल तर आलेल्या ॲन्सरला पण निगेटिव्ह साईन द्यायचं. ओके, तर -8 याचं ॲन्सर येईल. आता इथे बघा, इथं ज्या नंबरला डिवाईड करायचं तो नंबर निगेटिव्ह होता आणि इथं ज्या नंबरने डिवाईड करायचं तो नंबर निगेटिव्ह होता. तर दोन्हीपैकी कोणताही एक नंबर जर निगेटिव्ह असेल तर आपलं डिव्हिजन निगेटिव्हच येतं, ठीक आहे. आता फक्त डिव्हिजन करताना नॉर्मल डिव्हिजनसारखं डिव्हिजन करायचं आहे. सायन्सचा त्याच्यामध्ये वापर करायचा नाही आहे. डिव्हिजन करताना विदाऊट साइन डिव्हिजन करून घेतलेला आहे आणि मी ॲन्सर लिहिताना मात्र सायन्सचा यूज केलेला आहे इथं डिव्हिजनमध्ये, ठीक आहे. आता इथे 12ला मायनस साईन असल्यामुळे मी तर 6ला मायनस साईन दिलेलं आहे, -6 ॲन्सर आला. तसंच इथं 9ला मायनस साईन आहे, त्याच्यामुळे इथं ॲन्सरला मी मायनस साईन दिलेलं आहे, ठीक आहे. आता इथे बघा -36 डिवायडेड बाय -4. तर दोन्ही पण नंबर निगेटिव्ह आहेत. तर दोन्ही पण नंबर निगेटिव्ह असेल तर त्याचं डिव्हिजन पॉझिटिव्ह येतं. नॉर्मल आता डिव्हिजनसारखं डिव्हिजन करायचं. 4 9 जा 36 येईल, ॲन्सर 9 येईल आणि दोन्ही नंबर निगेटिव्ह असल्यामुळं ॲन्सरला पण पॉझिटिव्ह साईन, ठीक आहे. आता इथे -75 डिवायडेड बाय 5. तर नॉर्मल डिव्हिजनसारखं आधी डिव्हिजन मी करून घेणार. 75 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5 येईल फर्स्ट ऑफ ऑल, 2 रिमाइंडर येईल, 5 खाली घेतलं, 5 5 जा 25 येईल, ठीक आहे. तर आता 75ला मायनस साईन असल्यामुळं ॲन्सर येईल आपलं -15, ठीक आहे. इथे बघा -49 डिवायडेड बाय 49 आहे. तर आता इथे बघा कोणत्याही नंबरने डिवाईड केलं तर ॲन्सर 1च येतं. 49 डिवायडेड बाय 49 डिव्हिजन 1च येत असतं, ठीक आहे. पण आता इथे -49 आहे. -49 म्हणजे 1 नंबर मायनस असेल तर ॲन्सर पण त्याचं मायनस येईल, त्याच्या ॲन्सरला मायनस येईल, म्हणून ॲन्सर येईल -1, ठीक आहे. आता इथे बघा 37 डिवायडेड बाय -37 आहे. ओके, 37 डिवायडेड बाय 37 ॲन्सर 1च येईल. पण इथे -37ला मायनस साईन आहे, त्याच्यामुळे ॲन्सरला आपण मायनस साईन देऊया. आता इथं 0 डिवायडेड बाय -12. तर आता कोणताही नंबरनी जर 0ला डिवाईड केलं तर ॲन्सर 0च येतं, ठीक आहे. कशामुळे 0 येतो, कारण कोणत्याही नंबरने आपण 0ला डिवाईडच करू शकत नाही. 0चे छोटे असे पार्ट्स पाडूच शकत नाही. डिव्हिजन म्हणजे काय करणे, छोटे स्मॉल पार्ट्स पाडणे. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह नंबर असू द्या किंवा निगेटिव्ह नंबर असू द्या, ॲन्सर 0च येतं, ठीक आहे. आता इथं 13 डिवायडेड बाय -1. आता कोणत्या पण नंबरला जर 1ने डिवाईड केलं, 13 डिवायडेड बाय 1 केलं तर ॲन्सर तोच नंबर येत असतो. पण आता इथं फक्त -1ने डिवाईड केलं, त्याच्यामुळं ॲन्सर फक्त मायनस साईन येईल, तोच नंबर येईल. 1ने डिवाईड केल्यामुळं 13च येईल ॲन्सर. फक्त इथं 1ला मायनस साईन आहे, त्याच्यामुळं ॲन्सरला मायनस साईन येईल, ठीक आहे. -120 डिवायडेड बाय -5 करायचं आहे. तर दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर ॲन्सर आपलं पॉझिटिव्ह येत असतं डिव्हिजनमध्ये. नॉर्मल डिव्हिजनसारखं आधी डिव्हिजन करून घ्यायचं. ओके, 120 डिवायडेड बाय 5
ॲट फर्स्ट 2 नंबर घेऊया, कारण 1 हा नंबर स्मॉल आहे. 5 2 जा 10 येईल. ओके, 2 रिमाइंडर येईल. अगेन 0 खाली घेतला. 5 4 जा 20 येईल. ठीक आहे, तर 24 आन्सर येईल. तर 24 पॉझिटिव्ह येईल, कारण दोन्ही पण नंबर निगेटिव्ह आहे त्याच्यामुळं. आता इथं 99 डिवायडेड बाय -3 करायचं आहे. तर आता नॉर्मल डिव्हिजन डिव्हिजन करून घ्यायचं. ठीक आहे, 3 3 जा 9 येईल. ओके, अगेन 9 खाली घेतलं. 3 3 जा 9, 33 आलं. तर आलेलं आन्सर काय येईल? निगेटिव्ह येईल का पॉझिटिव्ह येईल? 1 नंबर निगेटिव्ह आहे त्याच्यामुळं आलेलं आन्सर निगेटिव्ह येईल. 33 येईल, -33. इथे बघा -36 डिवायडेड बाय 12 आहे, ते आहे ब्रॅकेटमध्ये, आणि डिवायडेड बाय -3 करायचं आहे. तर कधी पण डिव्हिजन करताना ब्रॅकेट जर आला तर ब्रॅकेटमधलं आधी सिम्प्लिफाय करायचं आणि नंतर ब्रॅकेटच्या बाहेरचं. ठीक आहे, आता या एक्झाम्पलमध्ये नंतर ब्रॅकेट आहे तर आधी ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. ठीक आहे, तर आता बघा -36 डिवायडेड बाय 12, तर 36ला पण 12नी डिवाइड केल्यावर काय येईल? 12 3 जा 36 येईल. पण आता इथं 36ला मायनस साईन आहे, त्याच्यामुळे आपल्या आन्सरला मायनस साईन येईल. -3 येईल आपला आन्सर डिवायडेड बाय -3. -3 डिवायडेड बाय -3 काय येईल? 3 डिवायडेड बाय 3 1 येतं, आणि दोन्ही पण नंबर मायनस असल्यामुळे आपला आन्सर प्लस येणार, 1 येणार आन्सर. ठीक आहे, आता इथे ब्रॅकेट आधी सॉल्व करून घ्यायचा, नंतर असला तरी. -44 डिवायडेड बाय -60 डिवायडेड बाय -15, दोन्ही पण नंबर मायनस आहेत. 60 डिवायडेड बाय 15 काय येतं? तर 4 येतं. ओके, याचा आन्सर 4 येतो. पण आता दोन्ही नंबर मायनस असल्यामुळं +4 येईल. ठीक आहे, दोन्ही नंबर जर मायनस असेल तर त्याचा आन्सर प्लस येत असतो. -44 डिवायडेड बाय 4 करायचं आहे. तर 44 डिवायडेड बाय 4, 4 1 जा 4. आता परत अगेन हे 4 खाली घेतलं. 4 1 जा 4. ओके, 11 येईल. तर आता पण इथं 44ला मायनस साईन आहे, त्याच्यामुळं याचे आन्सर येईल -11. ठीक आहे, बघा 4 नंबरचं डिव्हिजन करायचं आहे. आता इथं कुठंच ब्रॅकेट नाही. ब्रॅकेट नसल्यावर काय करायचं? मग जे काही क्रमाने येत जातील डिव्हिजन ते फर्स्ट आधी करायचे. ओके, आधी मी 36 डिवायडेड बाय -3 करीन. ओके, त्यांचा आलेला आन्सर डिवायडेड बाय 4 करीन. तर करूया आपण. -36 डिवायडेड बाय -3, तर 36 डिवायडेड बाय 3 करायचं. 36 डिवायडेड बाय 3 काय येईल? 3 1 जा 3, आधी 6 खाली घेतलं. 3 2 जा 6, 12 येईल. ठीक आहे, तर आता इथं दोन्ही पण नंबर मायनस आहेत, त्याच्यामुळे आन्सर येईल +12 येईल. अगेन डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय -3. आता 12 डिवायडेड बाय 4 करायचं. तर 12 डिवायडेड बाय 4 ओरली करता येईल. 12 3 जा 12 येतं, दोन्ही पण नंबर प्लस आहेत, त्याच्यामुळे आन्सर प्लस येईल. 3 येईल डिवायडेड बाय -3. आता 3 डिवायडेड बाय 3 करायचं. 3 डिवायडेड बाय 3 1 येतं, पण आता इथं एका 3ला मायनस साईन आहे, त्याच्यामुळे आन्सर येईल -1. तर -1 याचा आन्सर येईल. आता इथे पण तसंच 4 नंबरचं डिव्हिजन आहे, क्रमाने डिव्हिजन करत जायचं आहे. -88 डिवायडेड बाय -11, तर आता 11 8 जा 88 माहिती आहे आपल्याला. ओके, हे काही तोंडी पण आपल्याला करता येतं. 88 डिवायडेड बाय 11, 11 8 जा 88, तर 8 आन्सर येईल. आता दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे आन्सर प्लस येईल, +8 येईल याचा आन्सर डिवायडेड बाय -2 डिवायडेड बाय -1. आता परत हे डिव्हिजन आधी करायचं. 8 डिवायडेड बाय -2, तर 2 4 जा 8, 4 येईल आन्सर. पण आता इथं 2ला मायनस आहे, त्याच्यामुळे आन्सर -4 येईल डिवायडेड बाय -1. आता कोणत्याही नंबरला 1ने डिवाइड केलं तर आन्सर तोच नंबर येतो. पण आता -1 आहे, त्याच्यामुळे इथं दोन्ही पण नंबर मायनस आहेत. तर 4 डिवायडेड बाय 1 करायचं. 4च येतं, आणि दोन्ही नंबर मायनस असल्यामुळे आन्सर प्लस येईल. 4 येईल याचा आन्सर.